जालना महानगरपालिकेवर नागरिकांचा संताप. मीटिंग आणि सूचना देणं बंद करा, आधी शहर स्वच्छ करा. काही नगरसेवक तर निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकलेच नाही. महानगरपालिका फक्त बैठका घेते, सूचना देते, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फक्त मीटिंग आणि सूचना देण्यात वेळ वाया घालवू नका, थेट रस्त्यावर उतरा आणि शहर स्वच्छ करा, असा आक्रमक इशारा नागरिकांनी दिला आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाले तुंबलेले असून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. काही वार्डांमध्ये कचऱ्याचे ढीग आठवड्यापासून उचलले गेलेले नाहीत, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की महानगरपालिका फक्त बैठका घेते, सूचना देते, पण प्रत्यक्षात काम काहीच होत नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही नगरसेवक तर निवडून आल्यानंतर प्रभागात फिरकलेच नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. मत मागायला दरवाजावर येणारे लोक आता दिसतच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकांनी दिली. नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की तात्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून नाले, गटारे आणि कचरा साफ करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. फक्त मीटिंग घेऊन आणि कागदपत्री आदेश देऊन प्रश्न सुटत नाहीत. आता दिलेली आश्वासने पूर्ण करून प्रत्यक्ष कामातून दाखवण्याची वेळ आली आहे, अशी भावना नागरिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे.